नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 30 जानेवारी 2025 आपण आलो सिस्को सीड्स सूर्या या टरबुजाच्या प्लॉटवरती, धनगरवाडी, औराळा, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे. पुढील माहिती आपण शेतकऱ्यांकडूनच जाणून घेऊ. नमस्कार भाऊ. नमस्कार. आपलं पूर्ण नाव सांगा. माझं नाव बंडू दादा वागचौरे, राहणार धनगरवाडी, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर. मोबाईल नंबर सांगा आपला. 88 तुम्ही किती तारखेला हा प्लॉट लावलेला होता? आपण आपला 28-29 नोव्हेंबरला प्लॉट लावलेली. सरासरी कोणतं वाण आहे? हे सिस्कोवाल्याची सूर्या व्हरायटी. सिस्को सीड्स सूर्या आहे वाण आहे. अच्छा, तर 50 दिवसाचा सरासरी आपला हा प्लॉट आज झालेला आहे. हां, काय वाटलं वाणाबद्दल? वान व्हरायटी एकदम चांगली. वेलाच्या तुलनेमध्ये याची सेटिंग कशी झालेली आहे? एका वेलीला सरासरी फळं किती लागलेली आहे आमच्या प्रेक्षकांना सांगा. 2+ फळं याला. 2+ म्हणजे किती? एक्झॅक्ट नंबर्स मध्ये मला सांगा. आता तुम्ही इथं बघा, इथं 2 ऑलरेडी झालेलं आहे. दोन याचं- फळं आहे, बरोबर. या इथून तिकडे गेलेलं आहे. तिथं बघा 3, म्हणजे 3 सरासरी तुम्ही +2 धरा, पण ॲव्हरेजच्या हिशोबाने आता 3 जरी बनले, ऐका ना एक मिनिट, 3 जरी बनले तर 2 मोठे बनणार, एक 4 किलोचं बनणार, दुसरं 6 किलो, त्याच्यानंतर एक 8 किलो, म्हणजे असं त्याची रोटेशन. सरासरी 2 ते 3 फळं लागलेली. एका प्लॉटला 100%. 100% फळं हे किती आहेत? 100% 2 फळं 2 कंपल्सरी. फळं कंपल्सरी प्रत्येक वेलीला आहे. त्या हा. हिशोबाने तुम्हाला तुमचं गट फिलिंग काय सांगतं? तुम्हाला काय वाटतं की बा व्हरायटीचा ॲव्हरेज कसं निघायला पाहिजे तुम्हाला? ॲव्हरेज तर माझ्या हिशोबानं 35+ ॲव्हरेज निघालं पाहिजे. तुम्ही सांगितलं होतं की तुमच्याकडे एक व्यापारी येऊन गेला होता काही हा. दिवस पहिले, हा, तर त्या व्यापाऱ्याचं प्लॉट बघून काय म्हणणं होतं त्याचं? डायरेक्ट समोर आल्यानंतर तो नुसतं समोरून लांबून त्याला प्लॉट दाखवला. तो म्हणला डायरेक्ट का बा प्लॉटला मध्ये उभी घुसायचं काम नाही, कारण की वेल बघितल्यानंतर याच्यामध्ये माल किती निघणार आहे अंदाजे त्यानं पाहिलं सांगितलं बघ. बरोबर. आणि त्यांचं काय म्हणणं झालं भाऊ? ते खरेदीबद्दल काय बोलले तुम्हाला? खरेदीबद्दल तुम्ही फोन नका करू, मी तुम्हाला फोन करेन प्लॉट बघितल्यानंतर. नक्कीच नक्कीच, म्हणजे शेतकऱ्यांचा खरंच फायदा करून देणारी अशी व्हरायटी आहे. आणि पुढील माहिती या पुढच्या ब्लॉगमध्ये आपल्याला बघायला भेटेल. पुढच्या जो आपण याची कटिंगच्या वेळेसही आपण इथंच असणार बंडोदादांसोबत. त्यासोबत आपल्याजवळ व्यापारी असणार आणि याची लोडिंगही चालू असणार. एक्झॅक्ट ॲव्हरेज किती निघालं हे मी तुम्हाला सांगणार. धन्यवाद.